राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आपण रोज वेगवेगळ्या भाज्या बनवतो, पण वांग्याचं भरलं म्हटलं की तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. काय मग तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना? तर अशीच एक रेसिपी मी तुमच्यासाठी आणली आहे. कांदा खोबरं वाजायचा त्रास नाही की वाटण करायचा त्रास नाही, अगदी कमी वेळात आणि झटपट होणारी आणि चटपटीत अशी ही रेसिपी आहे. मंडळी, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे चॅनल पुढे घेऊन जाण्यासाठी मला प्रतिसाद द्या. मी इथे अर्धा किलो वांगी घेतली आहेत. ती स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत. वांग्याला अशा चिरा मारून घ्यायच्या आहेत आणि वांग्याच्या आतमध्ये कीड नाही ना हे पाहायचं आहे. आणि वांग्याला जे काटे असतात ते पण काढून घ्यायचे आहेत आणि वांग्याचा देठ छोटासा कापायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण सर्व वांगी अशी कापून घ्यायची आहेत. मी इथे 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत. त्यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद टाकणार आहे आणि कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. हा फार तिखट नाही आहे. यामध्ये मी 2 चमचे हा कांदा लसूण मसाला आहे तो टाकते. आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली आहे, ती आता यामध्ये टाकायची आहे. आणि आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. शेंगदाण्याचं कूट तर आपल्या घरी असतंच, तर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि भरपूरशी कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. आणि आता यावर आपण थोडंसं तेल घालायचं आहे. तुमच्याकडे शेंगदाण्याचं तेल असेल तेही चालू शकतं. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचे आहे. आता हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर त्या अगोदर वांग्याच्या या देठाजवळचा जो भाग आहे त्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे. त्यामुळे वांग्याच्या जवळचा देठाजवळचा भाग हा चांगला शिजतो आणि मग हा मसाला भरायचा आहे. ही रेसिपी खूप टेस्टी पण आहे आणि करायला एकदम सोपी आणि टाईम पण खूप कमी लागतो याला. त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी सकाळी ऑफिसच्या टायमिंगला टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा ही बनवू शकता. तर अशा पद्धतीने आपण सर्व वांगीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. तर वांग्यामध्ये सर्व मसाला भरून झालेला आहे. तर मी आता गॅसवर पॅन ठेवते तापायला. पॅन तापलाय तर आपण त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. तेल थोडं तापलं की त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकणार आहे. मोहरी तडतडली की जिरं घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा. आणि कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. आपला जो मसाला उरला होता तो पण या तेलावर परतून घ्यायचा आहे. वाह, फोडणीला खूप छान वास येतोय आणि या वासामुळेच माझ्या तोंडाला आता पाणी पण सुटलं एकदम. आणि कधी वांग्याची ही रेसिपी बनतीये असं झालंय. आणि खूप सोपी ही पद्धत आहे वांग्याची भरलं बनवण्याची रेसिपी. तुम्ही नक्की ही ट्राय करा. आता त्यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकते. तुमच्याकडे जो गरम मसाला आहे तो तुम्ही टाकू शकता. तर आता आपण यामध्ये वांगी मसाल्यावर लावून घेऊया. आणि जो उरलेला मसाला असेल तो पण आपण असा वरून यामध्ये टाकून घेणार आहोत. थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ हे आपण पहिलं मसाल्यामध्ये घेतलं होतं या अंदाजानेच घालायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे.
आता एक 5 मिनिटांनी झाकण काढून घ्यायचं आहे आणि वांगी पलटी करून घ्यायची आहेत. हे पहा, वांग्याची एक बाजू चांगली शेकलेली आहे. बघा कलर कसा बदलला आहे बघा वांग्याचा. अशाच पद्धतीने वांगी फ्राय करून घ्यायची आहेत. आणि आता आपण त्याची दुसरी बाजू शेकवून घेणार आहोत. म्हणून पुन्हा आपण एक 5 मिनिटासाठी पुन्हा झाकण ठेवायचं आहे. आता यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहे, कारण मला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे म्हणून मी थोडंसं गरम पाणी टाकते. आणि तुम्ही पण टाकलं तर गरम पाणीच टाका, थंड पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे. यामुळे आपली जी वांग्याची चव आहे ती तशीच राहणार आहे. तर आपलं हे वांगं चांगलं शिजलेलं आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता, खूप छान असं वांगं शिजलेलं आहे. तर आता आपला गॅस बंद करायचा आहे. आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. आणि हे आपलं वांगं आता तयार आहे. याला वास पण खूप छान सुटला आहे, घमघमाट येतोय आणि माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे. आणि खूप छान असं वांगं शिजलेलं आहे. तुम्ही पण असंच जरूर बनवा, तुम्हाला खूप हे वांगं आवडेल. मंडळी, तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली याची प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे जरूर कळवा. खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. धन्यवाद.